संपूर्ण महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ अतिशय चर्चेमध्ये राहिला तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ। कारण त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटलांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक जी आहे ती लढवली। त्या मतदारसंघामध्ये विशाल पाटील त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील विरुद्ध महायुती भाजपचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांच्यामध्ये थेट लढत जी आहे ती पाहायला मिळाली। या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी गणितं कशी होती, मतदारसंघांमधले नेमके विषय जे आहेत ते कोणकोणते चर्चेला गेले आणि त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने झाला या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक संपत मोरे आहेत। सर, सुरुवातीला हे सांगा की सांगली लोकसभा मतदारसंघ अतिशय चर्चेमध्ये राहिला, त्याचं कारण होतं की विशाल पाटलांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळणं। काय नेमके चर्चेचे मुद्दे राहिले आणि त्याचा कसा परिणाम मतदारसंघांमध्ये झाला? सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला एक अपेक्षित असं होतं की विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, पण अचानकपणे त्या जागेवर शिवसेनेनं दावा केला आणि शिवसेनेनं दावा करत एक 2-3 दिवसात त्यांनी उमेदवार महाराष्ट्र केसरी आहेत चंद्रहार पाटील त्यांना तिथं उमेदवारी जाहीर केली। त्याचा असा परिणाम झाला की काँग्रेसमध्ये एक शिवसेनेच्या विरोधातली किंवा महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या विरोधातली एक लाट आली आणि सगळे लोकांनी एक आग्रह केला काँग्रेसच्या की विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आले। सुरुवातीच्या काळामध्ये त्या अपक्ष उमेदवाराला काय पाठबळ मिळेल असं वाटत नव्हतं, मात्र वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला म्हणून सांगली जिल्हा बघितला जातो आणि त्याच वसंतदादांच्या वारसाला उमेदवारी मिळाली नाही काँग्रेसकडून। याचा एक परिणाम सकारात्मक परिणाम झाला आणि विशाल पाटील यांची जी अनुभूतीची लाट त्यांच्या बाजूने निर्माण झाली। विशाल पाटील यांच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट पहिल्या टप्प्यामध्ये तयार झाली आणि ती लाट नंतर हळूहळू वाढत गेली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असं झालं की भाजपचे जे माजी आमदार विलासराव जगताप त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन संजय पाटील यांची उमेदवारी काय आम्हाला पसंत नाही असं म्हणून त्यांनी विशाल पाटील यांच्या म्हणजे पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला। लगेच 2 दिवसामध्ये अशी घटना घडली की शिवसेनेचे जे अजितराव घोरपडे आहेत जे माजी मंत्री आहेत त्यांनीसुद्धा शिवसेनेच्या उमेदवाराकडं पाठराखण न करता त्यांनीसुद्धा विशाल पाटील यांची बाजू घेतली। त्यामुळं भाजप आणि शिवसेना ह्याचे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं मतदान आहे असे 2 नेते विशाल पाटील यांच्या बरोबर पहिल्या टप्प्यात। सगळ्यात महत्त्वाचं की विश्वजित कदमांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं। विश्वजित कदम विशाल पाटलांच्या स्टेजवरती न जाता महाविकास आघाडीच्या स्टेजवरती गेले, म्हणजे त्यांनी विशाल पाटलांना उमेदवारी देण्यासंदर्भात जी काही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, म्हणजे दिल्लीमध्ये जवळपास 5 ते 6 वेळा पक्षश्रेष्ठींसोबत बैठका झाल्या। विश्वजित कदम मात्र महाविकास आघाडीच्या स्टेजवरती राहिले, चंद्रहार पाटलांचा त्यांनी प्रचार केला, मात्र पडद्याच्या पाठीमागं काँग्रेसमधल्याच नेत्यांनी विशाल पाटलांचं काम केल्याची चर्चा आहे। तसंच काय घडलं? म्हणजे विश्वजित कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर होते तरी त्यांचे कार्यकर्ते किंवा तालुक्यातील जे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत 6 तालुक्यातले हे जवळपास सगळे महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत होते, म्हणजे विशाल पाटील यांच्या बाजूने काम करत होते। म्हणजे काँग्रेसचा म्हणजे एक 5% सुद्धा लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर नव्हती, सगळी अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे राहिली आणि विश्वजित कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर तिकडे जात असले तरी पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी त्याने एक असं स्टेटमेंट केलं की म्हणजे कदम नेमके कुठल्या पाटलाच्या बाजूने आहेत, तर त्यांनी एक अगोदर मेसेज देऊन ठेवला आहे की आम्ही विशाल पाटलांच्याच बाजूने आहोत आणि त्याच कार्यक्रमात तुम्ही बघितलं तर विश्वास पाटील असं म्हणतात की बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहेत आणि विशाल हा शब्द ते असं जरा जोरात बोलत आहेत आणि त्याला सुद्धा साथ विश्वजित कदमांनी दिलेली आहे। भाजपचे संजय पाटील जे आहेत ते खासदार राहिलेले होते, भाजपची मोठी यंत्रणा त्यांच्याकडे होती, विशेषतः पंतप्रधान मोदी असतील किंवा मग राज्यातले महायुतीचे नेते, मग ते आता अजित पवार त्यांच्यासोबत गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत। एवढी सगळी यंत्रणा असताना सुद्धा सांगलीतली जनता जी आहे ती कुणाच्या पाठीमागे उभी राहील? कारण संजय पाटलांचं सुद्धा त्या ठिकाणी काम आहे असं ते सातत्यानं सांगतायत, तसं म्हणतात की नाही परत मीच तिथली हॅट्रिक जी आहे ती करणार नाही। काय झालं पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे मोदीजींची लाट असेल किंवा भाजपची जी यंत्रणा आहे ही जशी अन्य जिल्ह्यामध्ये आहे तशी सांगली जिल्ह्यात होती, परंतु सांगलीच्या उमेदवारी संदर्भात संजय काका यांच्या व्यतिरिक्त अजून 2 उमेदवार तिथे इच्छुक होते, म्हणजे पृथ्वीराज देशमुख म्हणून आहेत ते सुद्धा इच्छुक तिथे होते। त्यांना जर उमेदवारी मिळाली असेल तर चित्र जरा वेगळं दिसलं असतं, मात्र पक्षानं पुन्हा एकदा संजय पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळं एक नाराजीची लाट तयार झाली संजय काकांच्या विरोधामध्ये आणि त्यामुळं त्या नाराजीचा फटका संजय काकांना बसलेला दिसतोय आपल्याला अनेक ठिकाणी। प्रचाराचे मुद्दे जे आहेत ते कोणते महत्त्वाचे ठरले सांगलीमध्ये?
प्रचाराचे मुद्दे म्हणजे तसं विकासाचे मुद्दे काही चर्चेत आलेले नाही त्यावेळेला. सहानुभूतीची लाट आणि व्यक्तिगत उमेदवारांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि विशाल पाटील यांनी त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे काँग्रेस पक्षाकडून तो सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सहानुभूती त्यांना मिळाली. संजय पाटील यांनी विशाल पाटील यांच्या विरोधामध्ये काही टीका केली की हे निष्क्रिय आहेत किंवा ह्यांना काही उपयोग नाही देऊन. आणि चंद्रहार पाटील यांनी सुद्धा विशाल पाटील यांच्यावर टीका केली आणि संजय पाटील यांच्यावर टीका केली. पण विकासाच्या मुद्द्यावर फारसं तिथं काही चर्चा झाली नाही किंवा सगळ्यात महत्त्वाचा सर मुद्दा होता की जयंत पाटलांच्या म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये बरीच चर्चा झाली की नाही जयंत पाटलांमुळे विशाल पाटलांचं तिकीट जे आहे ते कापलं गेलं किंवा त्या पद्धतीची रणनीती आखण्यात आली. मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जयंत पाटील होते किंवा जयंत पाटील सुद्धा जाहीर व्यासपीठावरती ते असं म्हटले की तुम्ही माझ्या बाबतीमधली नाराजी जी आहे ती ठेवू नका, सगळ्यांनी एकत्रित मिळून महाविकास आघाडीचं काम करायचं आहे. त्याचा काही उलटा परिणाम पाहायला मिळाला नाही. जयंत पाटलांच्याबद्दल सोशल मीडियावर जास्त म्हणजे काँग्रेसच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जयंत पाटलांच्यामुळं उमेदवारी मिळाली नाही विशाल पाटलांना असा प्रचार सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केला. मात्र अधिकृतरित्या काँग्रेसच्या एकाही नेत्यानं जयंत पाटलांच्यामुळे हे घडलं असं म्हणलेलं नाही. मात्र विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांनी 4 तारखेनंतर आम्ही ह्याच्यावर भाष्य करू अशा प्रकारचं एक म्हणजे विधान केलेलं आहे दोघांनीही. आणि त्याच वेळेला संजय काका यांनी परवा एका पत्रकार परिषदेमध्ये माझ्या दिलदार शत्रूनं मला मदत केली. तर आता नेमका दिलदार शत्रू त्यांचा कोण आहे हे सुद्धा नदीच्या काळामध्ये कळलं आपल्याला. मग ते तसं शेवटचे महत्त्वाचे 3-4 मुद्दे सांगा की त्या 4 मुद्द्यांवरती जे उमेदवार आहेत म्हणजे संजय पाटील असतील, चंद्रहार पाटील असतील किंवा मग विशाल पाटील असतील, कुणाचं पारडं सध्या जड आहे? सध्या जर एकंदरीत परिस्थिती बघताना तर विशाल पाटील यांच्या बाजूने असणारी सहानुभूती आणि विशाल पाटील यांच्या पक्षामध्ये कुठं फूट आपल्याला पडलेली दिसत नाही. म्हणजे 6ही त्यांचे जे तालुक्यातले जे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यातला एकही नेता कुठं फुटलेला नाही. त्यामुळं त्यांना ते विशाल पाटलांच्या बरोबर काँग्रेस राहिली. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा रोहित आर पाटील यांचे सगळे कार्यकर्ते हे विशाल पाटील यांच्याबरोबर होते. आणि संजय काकांचं यावेळेला थोडंसं असं नुकसान झालेलं असं आहे की जतमध्ये त्यांचे जे खंदे शिलेदार म्हणून ओळखले जात होते विलासराव जगताप ते ह्यावेळेला विशाल पाटलांच्याकडे गेले. आणि 2014 साली संजय काकाच्या विजयामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचलला होता ते अजितराव घोरपडे माजी मंत्री ते सुद्धा यावेळेला संजय काकांच्या बरोबर नव्हते. आणि पृथ्वीराज देशमुख यांनी सुद्धा संजय काकांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांनी संजय काकांच्या म्हणजे मतदान केलेलं आहे असं काही वाटत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीनं उमेदवार देणं ही महाविकास आघाडीची तिथं चूक ठरली, म्हणजे विशाल पाटलांना द्यायला हवी होती. महाविकास आघाडीने जर विशाल पाटील यांना उमेदवारी दिली असती तर अजून वेगळं चित्र दिसलं असतं. मात्र महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली शिवसेनेला ती जागा वाटायला गेली. त्याचा एक सहानुभूती विशाल पाटील यांना आपल्याला मिळताना सगळे सहानुभूतीचा फायदा विशाल पाटलांनाच होईल. हां, सहानुभूतीचा फायदा विशाल पाटील यांना सांगलीमध्ये होऊ शकतो. काय निकाल 4 जूनला खरं तर अपेक्षित? विशाल पाटील यांना म्हणजे तासगाव तालुका वगळता तासगाव तालुक्यातलं जे संजय काकांचा तो तालुका आहे त्या तालुक्यात फक्त विशाल पाटील थोडे मागे राहतील. अन्य ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी विशाल पाटील यांना मताधिक्य मिळेल. खानापूर आटपाडी आणि जो त्या आटपाडी आणि खानापूर या 2 तालुक्यामध्ये बरोबरी होईल. सांगली शहरामध्ये बरोबरी होईल. मात्र पलूस कडेगाव जत आणि कवटेमंकाळ आणि ह्या तालुक्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये विशाल पाटील यांना मताधिक्य वाढेल असं एकंदरीत चित्र सध्याचं आहे. पाहतोय की सांगली लोकसभेमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती न होता वैयक्तिक आरोप प्रत्यारोप जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झाले. चंद्रहार पाटलांना जी महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली होती ती कदाचित विशाल पाटलांना दिली असती तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र जी विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यामुळे सहानुभूतीची लाट तयार झाली त्याचा फायदा कदाचित विशाल पाटलांना होताना दिसतो अशी प्रतिक्रिया संपत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अनिकेत 10 तोंडेसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.